कोट्यावधी वर्षापासून मानव समाजात अवेलेबल आहे. तर सूर्यदेव त्यांचं ऋण आहे. प्रकाश उष्णता त्याच्याशिवाय जीव मात्र जगू शकत नाही. इंद्रदेव वरुणदेव पावसाची देवता आहे. पाऊस नाही पडला तर अन्नधान्य उगवणार नाही. अन्नधान्य नाही उगवलं तर जीव मात्र जगणार कसे. त्यानंतर चंद्रदेवाचे कसे ऋण आहेत आपल्यावरती माहितीये का. रात्रीच्या वेळेला चंद्र असतो, चंद्रप्रकाश असतो, तर ते चंद्रप्रकाशामुळं सगळे जे काही वनस्पती म्हणजे रसतत्व आहे, प्रत्येक भाजीमध्ये वेगळी चव आहे. दिसताना तुम्हाला वाटते सगळ्या हिरव्या भाज्याच आहे. मेथी पण हिरवी आहे, शेपू पण हिरवी आहे, आणि कुठली हिरवीच आहे, पण चव कशी आहे. जर एकच चव असती तर विचार करा, या जगामध्ये भगवंतानी इतक्या व्हरायटी दिल्यात माणसाला. एकच एक भाजी 3 महिने खाईल का माणूस. आज एक भाजी असली आणि उद्या जर तीच भाजी बनवली तर घरामध्ये लगेच कटकट चालू. कालच तर बनवली ती भाजी. मग ही व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट म्हटलं. व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट. म्हणजे जीव काही एन्जॉय करतो या जगात ते ती कशामुळे एन्जॉयमेंट, ही व्हरायटी आहे. मग त्याच्यामध्ये फळांमध्ये वेगवेगळे रस आहेत. केळ पण गोड आहे, आंबा पण गोड आहे, आणि सीताफळ पण गोड आहे, चिक्कू पण गोड आहे. गोडच म्हणणार ना. पण प्रत्येक फळाचा रस वेगळा आहे. किती वेगवेगळा स्वाद आहे पहा. आंब्याचा स्वाद किती वेगळा आहे, चिक्कूचा स्वाद वेगळा आहे, केळाचा स्वाद वेगळा आहे, आणि डाळिंबाचा स्वाद वेगळा आहे. ही व्हरायटी म्हणताना पण म्हणतो गोडच आहे सगळं, पण प्रत्येकाचा स्वाद वेगळा आहे. भाजीचा प्रत्येकाचा स्वाद वेगळा आहे. हा भाजीमध्ये फळांमध्ये जो रस पोषण करण्याचं काम कुणामुळे होतं माहिती का. चंद्रप्रकाशामुळे. ही व्हरायटी जे रस, एकतर सूर्यप्रकाशामुळं त्यांना अन्न मिळतं, वनस्पतीला पोषण मिळतं, चंद्रप्रकाशामुळे रस मिळतो. म्हणजे भगवंतानी आपल्याला एन्जॉय करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. परंतु तरी या जगामध्ये जीव सुखी नाही होऊ शकत. का नाही सुखी होऊ शकत. कारण जन्म मृत्यू जरा व्याधी त्यातलं गोष्ट मुक्तता नाहीये. तर या सगळ्या देवतांचं ऋण आहे, पृथ्वीचं ऋण आहे, आणि पितरांचं ऋण आहे. याशिवाय प्लस आपले स्वतःचे आई वडील त्यांचं ऋण आहे, प्लस नातेवाईक त्यांचं ऋण आहे, समाजातले लोक भावकी त्यांचं ऋण आहे, देशाच्या सीमेवर लढणारे सैनिकांपासनं ते सरकारपासलं सगळे लोकांच्या कृपेमुळे जीवन जगत आहोत, आहे की नाही. तर हे सगळं ऋण जे आहे हे जन्मता आपण घेऊन आलेलो आहोत. मग ह्या ऋणातनं आपण मुक्त नाही झालो, या ऋणातनं आपण मुक्त नाही झालो तर त्यांचं कर्मबंधन आपल्या पुढच्या जन्माला लागू होतं. त्यांचं कर्मबंधन आपल्याला भोगावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या वैदिक कर्मकांडाच्या विधी दिलेल्या आहेत, ह्या शास्त्रोक्त आहेत. का दिलेले आहेत. का तर माणसाने याच जन्मामध्ये त्यांच्या ऋणातनं मुक्त व्हायचंय. समजा तुम्हाला बँकेचं 10 लाखाचं कर्ज आहे, 10 लाखाचं कर्ज आहे, तर ते कर्ज असल्यावर आपल्याला झोप लागेल का. ते आपल्याला सतत चिंता लागते, कधी फेडणार आपण, त्यातनं कधी मुक्त होणार, कारण ते ऋण आहे. तसं हे पण ऋण आहे आपल्याला, अलग लक्षात. पण या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतो तो ऑटोमॅटिकली सगळ्या ऋणातनं मुक्त होतो. जे ज्ञात अज्ञात, जाणते किंवा आपण जाणत नाही, अशा अनेकांची जी ऋण आहेत त्या सगळ्या ऋणातनं आपण मुक्त होतो, काही दुसरा प्रयास न करता. म्हणून भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती आहे ना, ती भक्ती इतकी शक्तिशाली आहे की तो व्यक्ती ना देवतांचा ऋणी राहतो, ना पितरांचा ऋणी राहतो, ना समाजाचा ऋणी राहतो, ना देशाचा ऋणी राहतो, ना नातेवाईकांचा, मित्रमंडळीचा, कुणाचा ऋणी राहत नाही. सगळ्या ऋणातनं मुक्त होतो. जसं झाडाच्या यथा तरोर मूल निषेचने, भागवताच्या 6व्या स्कंदात श्लोक आहे. 2 उदाहरणं दिलेली आहेत. काय 2 उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे भक्ताला आहे ना, जो शुद्ध भक्ती करत आहे, भक्तीच्या मार्गावर खूप अग्रेसर आहे, तो व्यक्तीला
इतर कुठल्याही देवताची पूजा करण्याची गरज नाही. पितरांचं हे जे काही पितृतर्पण आहे ते करण्याची गरज नाही. इतर कुठलंही कर्ज त्याच्यावरती असेल तर ते कर्ज फेडण्याची त्याला गरज नाही. का गरज नाही? कारण तो भक्ती करतो तेव्हा ऑटोमॅटिकली जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातलं जातं तसं झाडाच्या प्रत्येक पानाला, फुलाला, फळाला, फांदीला प्रत्येकाला पाणी पोचतं का नाही? हे भागवतमध्ये उदाहरण दिले. झाडाच्या मुळाशी पाणी घालणारा व्यक्ती बुद्धिमान आहे, कारण त्याला कळालेलं आहे या सगळ्या झाडा वृक्षाची जी काही पानं, फुलं, फळं आहेत तिथं मी पाणी घालू शकत नाही आणि ती घेऊ पण शकत नाही. बरोबर आहे की नाही? जर झाडाच्या मुळाशी पाणी नाही घातलं तर त्या प्रत्येक पान आहे, फूल आहे ते सुकून जाणार. बरोबर आहे? तसं दुसरं उदाहरण दिलंय, आपण आपलं शरीर जे आपण अन्न कुठे घालतो? अन्न कुठे घालतो आपण? पोटामध्ये घालतो. माणसं म्हणतात ना पोटासाठी चाललंय सगळं. कशासाठी चाललंय? पोटासाठी. वितभर पोटासाठी म्हणतो. तर पोट माणसाचं काय नाही त्याला करू. पोटात अन्न, हात काम करतायत, पाय काम करतायत, डोळे काम करतायत, इंद्रिय काम करताय, हृदय काम करताय, मेंदू काम करताय. पण या सगळ्या अवयवांना काम करून शेवटी कुणाला द्यावं लागतं? अन्न पोटाला जातं. पण पोट असं आहे का ते आपल्याकडेच ठेवतं? पोट काय करतं? त्या अन्नाचं रसतत्वात रूपांतर करून ते सगळे धातूच्या रूपात सगळ्या अवयवांना, मेंदूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंत सगळ्या अवयवांना हे अन्न पुरवठा होत राहतो. हा अन्न पुरवठा. त्यामुळंच अन्न मिळालं जर पोटाला सगळे अवयव संतुष्ट होतात, सगळे अवयव. तसं या ब्रह्मांडाचे, अखिल ब्रह्मांडाचे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना जेव्हा व्यक्ती भोग लावतो, अन्न भोग लावतो, त्यांची सेवा करतो, तेव्हा तो व्यक्ती इतर कोणत्याही व्यक्तीचा ऋणी, देवतांचा, पितरांचा ऋणी राहत नाही. त्याला गरजच नाही करण्याची. हे भगवद्गीतेची शिकवण आहे, भागवताची शिकवण आहे. इतर कुठल्याही देवता, अन्यथा भक्ती करत नसेल तर मात्र त्याला बंधनकारक आहे, 100% बंधनकारक आहे. कारण तो त्यातनं ऋणातनं मुक्त होत नाही. कारण कसं या जगामध्ये आपण जर एन्जॉयमेंट एखादी घेतली, म्हणजे एखादा भोग घेतला, कुणाची मदत घेतली, तर त्याचा आपण ऋणी राहतो लगेच. त्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी त्याच्याप्रती आपल्याला काहीतरी कर्तव्य करावं लागतं. म्हणून वेदांमध्ये एवढे यज्ञ का सांगितले? इंद्र, सूर्य, चंद्र, देवतांसाठी यज्ञ सांगितले. ही पूर्वीचे लोक यज्ञ का करायचे? राजे लोक मोठमोठे यज्ञ करायचे. का? तर हे देवतांचे यज्ञ केल्याशिवाय आपल्याला देवतांचे उपकार मिळत नाही. देवतांच्या उपकारातून आपल्याला मुक्त व्हायचं. अलग लक्ष. म्हणून कलियुगामध्ये आपल्याला प्रत्येक देवताचं 33 प्रकारचे देवता आहेत. 33 प्रकारचे देवता आहेत. या सगळ्या देवतांचे, पितरांची संतुष्टी करता येत नाही. कारण का? एकतर आपल्याकडे साधनं तशी नाही आहेत. साधनं तशी नाहीत म्हणजे काय? आपण यज्ञयाग करू शकत नाही रोज उठून. तेवढे मंत्रतंत्र माहीत नाही, वेदांचा तेवढा अभ्यास नाही, ब्राह्मणांची तेवढी शुद्धता नाही आहे, शुद्ध तूप नाहीये. आहे का तूप शुद्ध? मग ह्या सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये अशुद्ध असल्यामुळं देवतांना पण संतुष्ट करू शकत नाही आपण. गणपतीला, भगवान शंकराला, पार्वती मातेला त्यांची पण पूजा करण्याची एक विधी आहे. ती माहिती आहे का लोकांना? नाही माहिती. कसं पण आपलं गणपती आणून बसवतात. देवतांची पूजा करण्याची सुद्धा विधी लोकांना माहित. म्हणून कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे की आता हे लोक जरी करत असले कर्मकांड म्हणून, पितृपक्ष आहे, ठीक आहे ते, परंतु कलियुगामध्ये जर आपल्या पितरांना खऱ्या अर्थानं मुक्ती द्यायची असेल, आपल्या पितरांना जर मुक्ती द्यायची असेल तर काय केले पाहिजे? भक्ती केली पाहिजे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मी एका प्रवचनात ऐकलं होतं, ते प्रभूजी सांगत होते की जर एखाद्या घराण्यामध्ये एखादा भक्त जन्मास आला, तो हरे कृष्ण महामंत्र जप करायला लागला, सत्संगमध्ये जायला लागला, भगवंताची सेवा करायला लागला, तर
त्याचे पितर आहेत ना, पितृलोकात आनंदाने नाचायला लागतात. का नाचायला लागतात? कारण आता आम्हाला मोक्ष देणारा कुणीतरी आमच्या घराण्यामध्ये जन्मास आलेला आहे. आणि आता तिथं फार यातना आहेत. कारण का, असं नाही की लोकांना वाटतं की स्वर्ग लोकामध्ये म्हणजे लय सुख आहे. ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुना, स्वर्ग लोकामध्ये इथल्यापेक्षा हजारो पटीने सुख आहे, परंतु तिथंही सुद्धा जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि व्याधी येणारच. कारण ते भौतिक ब्रह्मांडाचा भाग आहे. हे देवता लोक काही ब्रह्मांडाच्या पलीकडे वैकुंठात नाहीयेत. स्वर्ग आदी लोक हे वैकुंठामध्ये नाही, त्या ब्रह्मांडाचाच भाग आहे. आणि त्या ब्रह्मांडामध्येच फक्त जो जीव देवतांची पूजा करतो, भगवान कृष्ण म्हणतात यांती देव व्रता देवान, तर तुम्ही देवतांची उपासना केली तुम्ही देवलोकात जाल, पितरांची उपासना केली तुम्ही पितृलोकात जाल, आणि भूतांची उपासना केली भूतांची उपासना करतात का नाही? करतात. तुम्हाला माहित नसेल, असे मोठे मोठे पुस्तक आहेत त्यांचे, मी स्वतः बघितले. एक व्यक्ती आला होता मंदिरामध्ये, अघोरा, त्या पुस्तकावरती, ते पुस्तकाचं नाव बघूनच घाबरलं, अघोरा असं अघोर शास्त्र आहे. आणि हे लोक काय करतात, अमावस्येला रात्री 12 वाजता स्मशानभूमीत जाणार, त्यांचे मंत्र तंत्र जादूटोना अशा अघोरी वृत्तीनं त्या भूत पिशाचांना नियंत्रित करतात, त्यांची पूजा करतात. आणि हे लोक मेल्यानंतर कुठे जातात? त्या भूत योनी प्राप्त होते. ती एक योनी आहे. आणि ह्या भूतांच्या योनीचे त्यांची उद्धाराची जिम्मेदारी कुणाकडे माहिती? नाही, शिवजींकडे. म्हणून त्यांना काय म्हणतात? भूतनाथ. काय म्हणतात? त्यांचे सगळे गण जे आहेत, गण पार्षद कोण आहेत माहितीये? भूत प्रेत आहेत, भूत पिशाचादी प्रेत. कारण ती योनी आहे, 84 लाख योनीमध्ये ती पण एक योनी आहे, भूत पिशाचाची योनी. तर ही भूत पिशाचाची योनी अतिशय दर्दनाक आहे, फार भयानक कष्ट होतात त्या योनीमध्ये, कारण शरीरच नाही. लोक म्हणतात ते दिसत का नाही? अरे दिसायला ते शरीरच नाही त्यांना, आलं लक्षात? त्यांना शरीरच नाहीये, मग दिसणार कसं? फक्त सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी आणि अहंकार, तेवढंच शरीर आहे त्यांना. मन दिसतं का कोणाला? नाही दिसत. फक्त ते लक्षण किंवा ऍक्टिव्हिटीवरून त्यांच्या उपस्थितीची जाणीव होते, आलं लक्षात? ऍक्टिव्हिटीवरून. म्हणून तुम्ही ते भूताच्या पिक्चरमध्ये वगैरे असं सीन दाखवतात, असा कर दरवाजाचा आवाज आला का? तर ते ऍक्टिव्हिटीवरनं दिसतात, ते दिसत नाही डोळ्याला, पण त्यांचं अस्तित्व आहे. आणि जे लोक अशा अघोरी शास्त्राने त्यांची उपासना करतात, ते कुठं जातात? भूत योनीमध्ये जातात. त्यांचं लोक आहे, त्यांच्या लोकामध्ये. पण त्यांनाही भगवंतांना त्यांची दया आहे, भूत प्रेतांची दया येते. म्हणून त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवान शिवशंकर स्मशानामध्ये राहतात. कुठं राहतात? आणि शिवजीच्या कृपेमुळं या भूत प्रेतांची सुद्धा, त्यांना सुद्धा भक्ती प्राप्त होते आणि त्यांचा उद्धार होतो. तर या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात की तुम्हाला तुमच्या इच्छा आहे, जर तुम्हाला देवतांची लोकात जायचं असेल देवतांच्या, तर स्वर्गादी देवतांमध्ये जाण्याचे पण विधी नियम वेदांमध्ये दिलेले आहेत. जर कुणाला स्वर्गातलं सुख प्राप्त करायची फार इच्छा आहे, अप्सरांना पाहण्याची, त्यांचा संग करण्याची फार इच्छा आहे, स्वर्गामध्ये काय काय सुख आहेत वेदांमध्ये फार डिटेल वर्णन दिले. नंदन कानन तिथं उद्यान आहेत, आणि तिथं सोमरस पान करतात. काय पान करतात? सोमरस. की जो रस आपल्या शरीराचं धातू पुष्ट करतो, तो म्हातारपणच येत नाही. सोमरस प्राप्त केल्यावर लवकर म्हातारपण येत नाही, इतकं शरीर त्याने तंदुरुस्त बनतं. असं सोमरस पान करतात तिथे. आणि तिथं प्रचंड मात्रेमध्ये धन ऐश्वर्य उपलब्ध आहे. तिथं लोक काही लोखंडाचे दागिने वापरत नाही, किंवा तिथं लोखंडाची भांडी वापरत नाही. तिथं कुठलं आहे?
सोन्याचं सगळं बनलेलं आहे. तर एवढं सगळं धन ऐश्वर असलं तरी सुद्धा स्वर्ग लोकामध्ये आपण जाण्याची कामना का बरं नाही केली पाहिजे? हा, कारण तिथं काय आहे प्रॉब्लेम, स्वर्ग लोकात गेल्यावर प्रॉब्लेम काय आहे की जर स्वर्ग लोकात आपण पुण्य प्राप्त करून गेलो आणि आपलं पुण्य समाप्त होईपर्यंतच तिथं राहू शकतो. पुण्य एकदा समाप्त झालं की तिथं आपल्याला राहण्याची अनुमती नाही. मग पुन्हा कुठे यावं लागतं? पुन्हा मृत्यू लोकामध्ये, पुन्हा 84 लाख योनीमध्ये. कारण शाश्वत नाही तिथं. स्वर्ग लोकामध्ये 36,000 वर्ष, देवतांचं 36,000 वर्ष इतकं काळ मनुष्य राहू शकतो तिथं. लोक एखाद्याला वाटेल की 36,000 वर्ष म्हणजे खूप आहे. 36,000 वर्ष थोडं झालं काय प्रभूजी? किती काय, आम्हाला स्वर्गातच ठीक आहे. पण तुम्हाला सांग का, भगवान विष्णूंच्या दृष्टीनं 36,000 वर्ष म्हणजे फक्त एक श्वास आत घेऊन सोडण्यात आहे. 36,000 वर्ष म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. का नाहीये? कारण आपल्याला आपलं पृथ्वी लोकावरचं 100 वर्षाचं आयुष्य जे कलियुगासाठी निर्धारित केलेलं आहे, ते 100 वर्षांचं आयुष्य सुद्धा आहे ना, किडामुंगीच्या दृष्टीनं फार दीर्घ आयुष्य आहे. किडामुंगींचं आयुष्य किती असतं? 1-2 महिना, बरोबर निर्धारित केलेलं आहे. कुत्र्याचं आयुष्य किती असतं? 20 वर्ष मॅक्सिमम. कासवाचं आयुष्य किती असतं? 200-300. आणि काही वृक्ष असे आहेत 1000 वर्षापासून वृक्ष आहेत. आलं लक्षात? तसं प्रत्येक जनावरांचं, पशुपक्ष्यांचं आयुष्य निर्धारित केलेलं आहे. पण देवतांचं आयुष्य सुद्धा ब्रह्मदेवाच्या तुलनेमध्ये एक क्षणभंगूर आहे. त्यामुळं आपल्याला जरी वाटत असलं की अरे खूप काळ आयुष्य आहे, तरी ते एन्जॉय करायला लागल्यानंतर क्षणभरात संपून जातं. कसं संपून जातं ते आपल्याला कळत नाही. जसं आता आपलं आयुष्य जे ते बघा तुम्ही मागं वळून, आपल्या आयुष्यात मागे वळून बघा. लहान होतो, मोठे झालो, शाळेत जायला लागलो, कॉलेजला चाललो, नोकरी केली, लग्न झालं, मुलं झाली, बघता बघता संपत आले आयुष्याची संध्याकाळ. अरे आता तर लग्न झालं होतं माझं. आता मुलं लग्नाला आली. वाटतं की नाही? क्षणभंगूर आयुष्य आहे ते. फक्त आपलं मेंटल परसेप्शन आहे की अजून मला बरंच जगायचं आहे. तशा भ्रमात राहू नका. का तर शास्त्र काय सांगतं भागवतामध्ये, लाईफ जेव्हा तुम्ही भौतिक भोगामध्ये एन्जॉय करताना लाईफ चुटकीसरशी संपून जातं, कळतच नाही. भगवान श्रीराम ज्या वेळेला चातुर्मासामध्ये राहिले प्रहर्षण पर्वता जवळ तिथं किष्किंधा नगरीमध्ये, आणि सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांची मित्रता झाली. सुग्रीवने वचन दिलं श्रीरामांना की मी 100% सीतामातेचा शोध घेण्यास मदत करा. मग श्रीरामांनी वचन दिलं की मी बालीचा वध करेन आणि तुला किष्किंधाचा राजा बनवेन. असं ठरलं. मैत्रीच्या शपथा घेतल्या. भगवान श्रीरामांनी सांगितलं की जा आता द्वंद्व खेळ बालीशी. बालीला आव्हान दिलं सुग्रीवने जाऊन. बाली रागानं आला बाहेर आणि सुग्रीव आणि बालीचं द्वंद्व युद्ध चालू झालं. द्वंद्व युद्ध चालू झाल्यावरती बाली इतका शक्तिशाली होता. बाली माहिती आहे ना तुम्हाला कोण आहे? सुग्रीवाचा मोठा भाऊ. आता बाली जो आहे तो इंद्र पुत्र होता आणि सुग्रीव जो आहे तो सूर्यपुत्र होता. आणि त्या बालीने काय केलं होतं, सुग्रीवाला जबरदस्तीने त्याचं राज्य हिसकावून त्याची पत्नी बळकावून त्याला हाकलून दिलं. म्हणजे त्याला मारणारच होता. तो कसं बस आपला जीव वाचून बिचारा त्या पंपा सरोवराच्या काठी येऊन राहिला होता. का? कारण तिथं त्याला माहित होतं बाली येऊ शकत नाही, कारण तिथं मातंग ऋषींचा त्याला शाप होता की जर तो इथं आला तर त्याच्या मस्तकाचे तुकडे होऊन जाते. म्हणून तो हनुमान, सुग्रीव आणि नल नील एवढेच तिथं राहतो. एवढेच 4 जण राहतात.
आणि मग तिथं प्रभू राम लक्ष्मण आल्यानंतर त्यांची मित्रता झाली, त्यांनी वचन दिलं. मग त्यानंतर ज्या वेळेला बाली भारी पडला, बाली इतका शक्तिशाली होता की असं म्हणतात की रावण त्याला एकदा आव्हान द्यायला गेला. रावणाला फार खुमखुमी होती, ताकदीचा फार गर्व होता, दिसल त्याला तो असं आव्हान द्यायचा. आणि तसं बालीला आव्हान द्यायला गेला. बाली त्यावेळेला समुद्राच्या काठी गायत्री जप करत होता, संध्या करत होता डोळे मिटून. आणि हा रावण पाठीमागनं गेला आणि पाठीमागनं अटॅक करणार त्या बालीवरती. तेव्हा बालीनं रावणाला काय केलं, आपल्या बगलेमध्ये असं त्याची मुंडी घेतली आणि त्याचं गायत्री चालूच आहे आणि मुंडी त्याची पिरंगळली आणि तो तडपडायला लागला बिचारा रावण, सोडा मला वाच. आणि मग गायत्री झाल्यावर मग त्याला सोडलं. आता ये म्हणले माझ्या. रावण म्हटला, तुम्ही माझा जीव मला वरदान दिलं, हेच मोठी गोष्ट आहे, मी तुमच्याशी मित्रता करतो. काय म्हणला रावण, तो बुद्धिमान होता, हा आपल्या बरोबरीचा नाहीये, श्रेष्ठ आहे, मित्रता केली. तर बाली इतका शक्तिशाली होता. सांगण्याचं तात्पर्य काय, तर तो बाली जो आहे तर पुन्हा भारी पडला खूप, जीव वाचून पुन्हा सुग्रीव बाहेर आणि पुन्हा जंगलात. भगवंतानं म्हणाला की तुम्ही मला खोटं वचन का दिलं, तुम्ही तर म्हणला होता की बालीचा तुम्ही वध कराल. की भगवान श्रीराम म्हणाले की काय हरकत नाही, मला कळालंच नाही. आता दोघही वानर आहेत, आता दोन वानर जर भांडायला लागली आपल्याला कसं कळणार आपल्या बाजूचा कोण आहे. तसं भगवंत म्हणाले की बाली कुठला आणि सुग्रीव कुठला मला कळालंच नाही. मग तू यावेळेला काय कर, तुझ्या कमरेला हिरव्या वेली बांध आणि मग द्वंद्व कर, म्हणजे मला कळेल बाण मारताना, नाही तर चुकून तुलाच बाण लागायचा. मग अशा प्रकारे पुन्हा द्वंद्व युद्ध चालू झालं. द्वंद्व चालू झाल्यावर मग भगवंतांनी झाडाच्या आड लपून बालीला बाण मारला, त्याच्या छातीमध्ये घुसला आणि तो धारातीर्थी पडला. आता ती गोष्ट मोठी आहे की भगवान श्रीरामांनी लपून का बाण मारला. बाली विचारतो की तुम्ही क्षत्रिय वीर आहात, तुम्ही भगवंत आहात, मग तुम्ही कसं काय मला लपून, कारण हे असं क्षत्रियांच्या मध्ये असं चालत नाही, ते नियमाच्या विरोधात आहे. दोन योद्धे द्वंद्व करत असतील तर तिसऱ्यानं मध्ये असं मारायचं नसतं, ते पण लपून, ती कायरता आहे. तो भगवान श्रीराम त्याला 7 कारणं देतात की का तुला मी असं लपून मारलेलं आहे. मी कधी शास्त्र नियमांचं उल्लंघन करत नाही. भगवान राम म्हणाले मी कधी शास्त्र नियमांचं उल्लंघन करत, भगवंत कधीच नाही करत. भगवंत शास्त्र प्रस्थापित करण्यासाठी आलेले आहेत. यदा यदा ही धर्माची स्थापना करण्यात आलेले आहेत. भगवंत कधी अधर्म करतील का, नाही. कारण भगवंतांना माहिती आहे मी जर अधर्म केला तर सगळे जनता अधर्म करेल. भगवंत कधी अधर्म करत नाही. पण भगवंताला समजून घेण्यासाठी आपण शास्त्र गुरु आणि साधूंच्या मुखातनं श्रवण केलं पाहिजे, मग कळेल ते. त्यात विषय जात नाही आपण, कारण तो खूप मोठा रामकथेचा विषय आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्या वेळेला बालीचा वध झाला, भगवान श्रीराम तिथंच सुग्रीव म्हणाला आता तुम्ही माझ्या राज्यात चला आणि मस्तपैकी माझ्या राजवाड्यामध्ये तुम्ही खुशाल राहा. तर भगवान श्रीराम म्हणाले मी तसं करू शकत नाही, कारण मी कैकेयीला वचन दिलेलं आहे की जोपर्यंत माझा वनवास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी कुठल्याही राज्य ऐश्वर्य सुखोपभोगाचा मी भोग घेणार नाही, त्यामुळे मी जंगलातच राहणार. पण तू काय कर, हे चातुर्मासाचे जे 4 महिने आहेत ते संपल्या तू वापस यायला पाहिजे. आपल्याला सीतेचा शोध घेण्याची मोहीम चालू करायची आहे. तर झालं असं की सुग्रीव गेला, त्याचा राज्याभिषेक झाला आणि सगळी प्रजा त्याचं स्वागत करायला लागली. राजा म्हणून इतकी वर्ष तो त्या राजसुखाला वंचित राहिला होता, ज्या राजसुखापासनं त्या तपस्वी जीवन जगत होता जंगलामध्ये. एकदा सगळं आता भोग आल्यावर मग तो सोडणार आहे का, इतकं त्याच्यामध्ये तो आकंठ बुडाला. सुख, मदिराक्षी, सोनं आणि नोकर चाकर आणि एन्जॉयमेंट आणि खाणं पिणं नाच गाणं एवढं सगळं एन्जॉयमेंट चालू झाली.
4 महिने संपलं तरी काही सुग्रीव परत वापस यायला तयार. 4 महिने संपून गेले. चातुर्मासा दिवाळीचा पिरियड आला. भगवान श्रीरामांना सीतामातीच्या विरहाची जाणीव व्हायला. भगवान श्रीराम लक्ष्मणला म्हणतायत की सुग्रीव अजून कसा येत नाही, सुग्रीव अजून कसा येत नाही, त्याला माझं वचन आठवणीत आहे का? लक्ष्मणाचा तर क्रोध फार शिगेला गेला. लक्ष्मण म्हणतो की मी आत्ताच्या आता त्या विश्वासघातकी सुग्रीवाला जाऊन दंड देतो किष्किंधामध्ये. आणि लगेच लक्ष्मण तडातड पावले टाकेत निघाले. पण राम म्हणतात की लक्ष्मण, सुग्रीव विसरलेला असेल पण तो विश्वासघात करणार नाही. तू त्याला फक्त शब्दाचा मार दे, शस्त्राचा मार देऊ नको. तो विसरलेला आहे, त्यामुळं त्याला शब्दांचा मार देऊन ये, फक्त तो जागृत करून ये, फक्त त्याला मारू नकोस त्याला. असं दिल्या मग भगवंतांना माहिती आहे कुणाला कुठं किती शिक्षा द्यायची. भगवान श्री लक्ष्मण गेले, दनादन पावला आपटे. कोण आले म्हटल्यावरती सगळं राजवाडा हालायला लागला किष्किंधा नगरीचा. भगवान अनंत शेष आहेत ते. लक्ष्मण म्हणजे कोण आहे? साक्षात बलराम आहेत, अनंत शेष आहेत. ते आल्यानंतर मात्र सुग्रीव आतमध्ये मस्त वानर पत्न्यांशी एन्जॉय करत होता. खडबडून जागा झाला. कोण आलं, कोण आलं? त्याची हिंमतच होईना लक्ष्मणांच्या समोर येण्याची. तर बालीची जी पत्नी होती तारा, ती समोर आली, भगवंतांना विनवण्या करू लागली. कुठं आहे लक्ष्मण म्हणाले, कुठं आहे तो सुग्रीव, कुठं आहे तो वानर, त्याला माझ्या समोर उपस्थित करा. तर त्याच्या पत्न्या गयावया करू लागल्या की तो विसरला त्याचं कर्तव्य, कृपया त्याला क्षमा करा. मग सुग्रीव समोर आला. सुग्रीव म्हणतो हे 4 महिने कसे गेले मला कळालंच नाही. हे 4 महिने म्हणजे असं वाटतंय 4 क्षण गेले आता मला. 4 महिने म्हणजे 4 क्षण गेले. येते का लक्षात? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय होतं, माणूस जेव्हा एन्जॉय करतो तेव्हा त्याला आयुष्य कसं पटपट निघून जातं. त्याला असं वाटतं की आपण आता कुठं जीवन जगायला चालू केली होती. एवढ्यात कसं काय संपलं? तर हा काळाचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काळ रूपामध्ये येऊन जे कोणी अभक्त आहेत, भौतिकवादी असुरी लोक आहेत, त्यांचं जे काही आहे ते मी हरण करतो. काळ रूपात भगवंतच त्यांचं हरण करतात. येते का लक्षात? हे जे लोक आहेत जे म्हणतात की आम्ही भगवंताला मानत नाही, आम्ही भगवंताला पाहत नाही, आम्ही भगवंताची पूजा का करावी, का शरणागत व्हावं, तर भगवान म्हणतात की काळ रूपात येऊन त्यांचं मी सर्व काही हरण करतो. काळ रूपात जेव्हा येऊन भगवान हरण करतात तेव्हा हे लोकांना इतकं भयानक यातना होतात, शोक होतो. कारण जे अपार मेहनतीनं प्राप्त केलेलं आहे ते सोडून जाताना त्यांना जितक्या यातना होतात, पती पत्नी, मुलं, संपत्ती, नातेवाईक, प्रतिष्ठा, गौरव, आपलं स्टेटस, सगळं एका क्षणात सोडून द्यायचंय. ही काळरूपी शक्ती आहे. ती कोण एक्झर्ट करतं माहिती? भगवान श्रीकृष्ण. कालोस्मी भरतर्षभ, मीच शाश्वत सनातन काळ आहे की जो या जीवात्म्याने जे काही ते प्राप्त केलेलं आहे त्याचा नाश करतो. काळ रूपात येऊन म्हणजे भगवंतच त्यांचा नाश करतात. अलग लक्षात. हे लोक काळाला आव्हान देऊ शकत नाही. भौतिकवादी लोक किती जरी गर्विष्ठ असले, अहंकारी असले, आणि रावण, हिरण्यकश्यपू, कुंभकर्ण, शिशुपाल, दंतवक्र असे सगळे राक्षस जे आहेत, शेवटी ते काळ रूपाच्या पुढे, भगवंताचं जे काळ रूप आहेत त्या काळ रूपापुढे त्यांना शरणागती घ्यावी लागते. ते किती म्हणू दे आम्ही भगवंताला शरण जात नाही, पण काळ रूपात मृत्यू आल्यानंतर त्यांना शरणागत व्हावंच लागतं. तिथं काही चालत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा जो भक्ती करतो त्याला एक क्षणभंगूर स्वर्गातलं सुख, पितरांचं सुख किंवा या भौतिक जगातलं सुख हे प्राप्त करण्यासाठी गरज त्याला पडत नाही, किंवा त्यानं त्याची अभिलाषा धरू नये. का धरू नये अभिलाषा? कारण हे सर्व क्षणभंगूर आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात जे देवतांची उपासना करतात ते अल्पमेधसाम. अल्पमेधसाम म्हणजे अल्पबुद्धीचे लोक आहेत. कोण आहेत? अल्पबुद्धीचे लोक आहेत. त्यांना मागावं काय आणि कुणाकडं मागावं ह्याची अक्कल नाही लोकांना.
जे भगवान शाश्वत वैकुंठ धाम प्रदान करत आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, जो माझ्या अविनाशी शाश्वत धामाची प्राप्ती करतो तो फिरून पुन्हा या लौकिक जगतात कधी येत नाही. अनंत ब्रह्मसौख्य प्राप्त करतो तो जीवात्मा जो वैकुंठाला जातो. भगवंताच्या सारखं त्याला रूप प्राप्त होतं. सारूप्य मुक्ती म्हणजे काय? भगवंतासारखं रूप प्राप्त होतं. सालोक्य मुक्ती म्हणजे काय? भगवंताचा लोक प्राप्त होतो. आणि सालोक्य सामिप्य मुक्ती म्हणजे काय? भगवंताचं सामिप्य म्हणजे सानिध्य प्राप्त होतं त्याला. येते का लक्षात? पण भगवान कृष्णाच्या धामामध्ये जो निवास करतो की जे आपलं शाश्वत धाम आहे, तिथून पुन्हा कधी भौतिक जगात पतन होत नाही. येते का लक्षात? म्हणून अशा वैकुंठ लोकाची इच्छा आपण धरली पाहिजे. आपलं विजन काय? भक्ताचं किंवा वैष्णवाचं विजन काय? काय विजन आहे असलं पाहिजे? वैकुंठ प्राप्ती. आपल्याला जर कोणी विचारलं तुमच्या जीवनाचं विजन काय, लगेच काय? वैकुंठ प्राप्ती. आणि जर हे विजन कशामुळे येतं? आध्यात्मिक ज्ञानामुळे येतं. आध्यात्मिक ज्ञान नसेल तर लोकांचं विजन काय आहे? मला मोठा कलेक्टर व्हायचं आहे, मला धनवान व्हायचं आहे, मला बंगला घ्यायचा आहे, मला फालतू विजन आहेत लोकांची. मला कंपनीचा मालक बनायचं आहे. आणि जो कंपनीत काम करत आहे त्याला वाटतं की मी पण एक दिवस या कंपनीचा मालक होईन. पण तो कंपनीचा मालक सुद्धा ऑलरेडी म्हातार झालेला आहे, मृत्यूशय्येवर आहे. ते दिसत नाही लोकांना. का दिसत नाही? कारण मायेचा, महामायेचा बुद्धीवरती आवरण आहे. त्यामुळं अनिवार्यपणे येऊ घातलेला मृत्यू, म्हातारपण, व्याधी हे पाहत नाही. हे पाहत नाही. जर हे असेल तर कंपनी आणि प्राप्त होणारं धन आणि ते प्राप्त होणारी पोझिशन मृत्यूपासून रक्षण करू शकत नाही. जो साधारण व्यक्ती आहे, जो फार शिकलेला नाही, पण जो जाणतो की जन्ममृत्यू जरा व्याधी अटळ आहे, त्यामुळे मला भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, हे जे सिंपल फॅक्ट जाणतो ना, तर तो फार बुद्धिमान आहे गीतेच्या दृष्टिकोनात, भगवंताच्या दृष्टिकोनात. पण जो जाणत नाही की अरे मला भगवत प्राप्ती करायचे, वैकुंठ प्राप्ती करायचे, माझं खरंच स्वरूप आत्मा आहे, हे जो जाणतच नाही तर त्याचं विजन फार लिमिटेड आहे. या आयुष्यापुरतं आहे. मृत्यूनंतर काय काय माहिती नाही. त्याचा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही. पण भगवान कृष्ण इथं सांगतायत की मृत्यूनंतरचा विचार करण्याची आता वेळ आहे. ती आपण आपलं पुढचं डेस्टिनेशन, आपलं पुढचं गंतव्य काय असणार आहे ह्याला म्हणतात दूरदृष्टी. दूरदृष्टी कशी असली पाहिजे? या आयुष्यापुरती नाही, मला पुढचं आयुष्य मला. आमच्या गावामध्ये एक म्हातारी व्यक्ती होती आणि रोज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ कीर्तन, भजन, हरिपाठ सगळं करायचे. ते सगळ्या आरत्या पाठ होत्या, त्यांना श्लोका पाठ होते. तर त्यांना माझ्या वडिलांनी एकदा विचारलं की आयुष्यभर तुम्ही कधी मंदिरात नाही आला, आता का करत भजन भक्ती? म्हातार झाल्यावर आयुष्यभर तुम्ही खूप इतरांना त्रास दिला, मौज मजा केली, आता बरं देव आठवला. तर त्यांना ज्ञान होतं थोडंफार. ते काय म्हणले, आता हे आयुष्य संपलंय, आता पुढच्या आयुष्याचे मला वेध लागले. पुढचं आयुष्य आपलं खूप चांगलं असलं पाहिजे, पुढचं आयुष्य खूप चांगलं असलं पाहिजे. आता काय आहे, आता आपलं म्हातार, आता काय संपलं आपलं, आपलं काय आता या आयुष्यातलं संपलं. पण ठीक आहे, पण हे म्हातारपणी कळण्याआधी जर आधीच कळालं तर तुमचं विजन जे आहे ते फार आधीच तयार होईल मनामध्ये. मग हे विजन प्राप्त झाल्याचा फायदा काय? ज्या व्यक्तीला मनामध्ये ठाम त्याच्या बिंबलेले आहे की मला भगवत प्राप्ती करायची या आयुष्यात, मला वैकुंठात जायचं आहे, तर स्वाभाविकपणे या जगतातली जे काही भौतिक भोगाप्रती त्याची आसक्ती आहे ती राहत नाही, ते ऑटोमॅटिकली कमी होईल. एक माताजी आहेत त्या कोल्हारला, परवा म्हणत होत्या, प्रभूजी जसं मी भगवद्गीता वाचत आहे, भागवत वाचत आहे, तसं माझा आता गोल कळालेला आहे, मला भगवत धामात आम्हाला जायचं आहे, वैकुंठ प्राप्ती करायची. तसं
संसारामध्ये जे काही कमी जास्तपणा किंवा प्लस मायनस इकडं तिकडं होतं त्याचं एवढं टेन्शन नाही आहे. पूर्वी फार टेन्शन यायचं. पहा किती बदल आहे, फार मोठा बदल आहे. त्यांनी आपला स्वतःचा साक्षात्कार सांगितला. ते म्हणले की आता हे गीता भागवतामुळे एवढी मानसिक तयारी झालेली आहे, काही नाही 10,000 5,000 कमी पडले काही फरक पडत नाही. पण पूर्वी फार टेन्शन यायचं, आता तसं टेन्शन येत नाही. का? तर ह्या गोष्टीमध्ये जी आपली आसक्ती होती, या गोष्टीभोवतीच आपलं जीवनाचं सर्वस्व, आपलं ध्येय केंद्रित झालं होतं, ते आता काय झालेलं आहे? नाहीच झालेलं आहे. आता आपलं भगवत प्राप्ती ध्येय ठरलेलं आहे. मग या देहाला जगवण्याचाच प्रश्न आहे ना. या देहाला जगवण्यासाठी असं काय लागतं? करोडो रुपये लागतात? नाही लागत. या देहाला जगवण्यासाठी 2 वेळा अन्नाची, निवाऱ्याची आणि वस्त्रांची गरज आहे. बाकी काय गरज आहे? आणि ती तर सहजपणे प्राप्त होते. आजकाल सहजपणे प्राप्त होते. माणसाला कष्ट का करावे लागतात? त्याच्या लोभ त्याचा वाढलेला आहे. त्यानं त्याच्या आर्टिफिशियल गरजा, कृत्रिम गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत, म्हणून त्याला ते सगळं करावं लागतं. आणि तर त्याची गरज नाहीये. टीव्ही ही शरीराची गरज आहे का? आयफोन शरीराची गरज आहे का? महागड्या कार शरीराची गरज आहे का? नाही. ते कशासाठी खरेदी करतो? शो करण्यासाठी. शो म्हणजे काय? आपलं स्टेटस 10 लोकांना दाखवायचंय, ऍटिट्यूड दाखवायचंय आपला. तर या लोकांचे विजन जे आहेत ना, असे भौतिक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. का? तर त्यांना आध्यात्मिक ज्ञान नाही. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाल्यावर व्यक्तीचं विजन इतकं विस्तारतं की मग तो व्यक्ती फक्त या जीवनामध्ये देह जगवण्यापुरतं काम करतो. आणि त्याला माहित असतं की देहाचा नाश एक ना एक दिवस होऊन जाणार आहे, पण मी जो शाश्वत आत्मा आहे त्याला जे पुढे गंतव्य मिळणार आहे ते गंतव्य भगवत प्राप्ती असलं पाहिजे. पुन्हा पुन्हा या भौतिक जगात कुणाला जन्म घ्यावा असं वाटेल का? कुणाला घेण्याची इच्छा आहे का? का नाही इच्छा? खूप चांगलं आहे की देवदैठण आणि आपली प्रॉपर्टी भगवंताच्या धामामध्ये, सान्निध्यामध्ये जो आनंद आहे, त्या आनंदामध्ये या भौतिक जगातलं सगळं सुख जरी एकत्रित केलं तरी एका ड्रॉप एवढं पण ते भरत नाही. एका ड्रॉप एवढं पण नाही भरत. म्हणजे भगवंताच्या सेवेतून मिळणारा जो परम आनंद आहे, परमानंद, त्याच्या एका ड्रॉपशी पण तुलना या अखिल भौतिक संसारातल्या सुखाशी पण त्याची तुलना होऊ शकत नाही. भागवत मध्ये सांगितलेलं आहे. आलं लक्षात? ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण शरद पौर्णिमेच्या रात्रीला यमुनेच्या काठी वंशीवटामध्ये कदंब वृक्षाच्या खाली वेणुवादन करायचे आणि त्या बासरीतनं निघणारा जो आलाप आहे, तो आलाप जेव्हा गोपींच्या कानामध्ये यायचा, सगळ्या वृंदावनातल्या गोकुळामध्ये घराघरामध्ये जायचा, गायींच्या कानामध्ये जायचा, तेव्हा गायी ज्या आहेत त्या गायी जेव्हा चरत असायच्या तेव्हा त्यांच्या मुखातला घास मुखातच राहायचा. आणि गोपी ज्या घरामध्ये काम करत असायच्या, कोणी ताक घुसळत आहे, कोणी स्वयंपाकात सेवा करत आहे किचनमध्ये, कोणी गोठ्यामध्ये सेवा करत आहे, कोणी धान्य वेचण्याचं काम करत आहे, तर ते आहे तसंच ते स्टॅच्यू दिल्यासारखं इतकं भगवंताच्या वेणूमधनं निघणारा जो मधुर स्वर आहे, वेणूर मधुरो, भगवंताचं जे काही सौंदर्य आहे, भगवंताचं वेणुवादन आहे, इतकं मधुर आहे की जीवात्म्याला इतकी अनिवार्य ओढ लागते की कधी एकदा मी भगवंताकडं पळत जाईन. गोपी रात्रीच्या वेळेला पळत यायच्या, कारण ते स्वतःला कंट्रोल करू शकत नसत. भगवंताचं जे काही ते आकर्षण आहे ते कंट्रोल करू शकत नसत. इतकं आनंद आहे त्याच्यामध्ये. भगवंताचं रूपामध्ये इतकं आकर्षण आहे की नारद मुनींना फक्त झलक मिळाली भगवंताच्या चतुर्भुज रूपाची, तर ते झलक
अदृश्य झाले. नारद मुनी व्याकुळ झाले ते भगवंताचं रूप पाहण्यासाठी. का नाही मला दिसू शकत? पुन्हा पुन्हा ध्यान करू लागले. आकाशवाणी झाली, नाही नारद, तुला आता हे सुंदर रूपाचं दर्शन पुन्हा नाही होणार. तुला हे आयुष्यभर साधना भक्ती करावी लागेल, हृदय शुद्ध करावं लागेल. शुद्ध हृदय झाल्यावर मग पुन्हा दर्शन होईल. भगवंताचं दर्शन फार दुर्लभ आहे, पण एकदा जो दर्शन प्राप्त करतो तो व्यक्ती वेडावून जातो. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या धामाला कशाला जायचं आणि तिथं जाऊन काय मिळणार आहे, हे सामान्य व्यक्तीच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. त्यांना जर आपण सांगितलं की आपण भगवंताच्या धामात गेलं पाहिजे, कशासाठी जायचं तिथं? कारण त्यांना ज्ञान नाही. म्हणून साधू संघामध्ये निरंतर श्रवण केलं पाहिजे. अरे आपण जे जीवन जगत आहोत ते डुकरा आणि कुत्र्यांच्या जीवनाप्रमाणे निंद्य आहे, तुच्छ आहे. यन्मैथुनादी गृहमेदी सुखम ही तुच्छम, प्रल्हाद महाराज म्हणतात. जे उन्नत भक्त आहेत प्रल्हाद महाराज, ते म्हणतात यन्मैथुनादी गृहमेदी सुखम ही तुच्छम. ग्रस्त जीवनामध्ये मिळणारं सुख हे तुच्छ आहे. ते काय डुकरांना सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कशाला मेहनत करायची रात्रंदिवस? मेहनत कशासाठी केली पाहिजे? ध्यास कशाचा घेतला पाहिजे? ब्रह्म सौख्यम अनंतम, जे अनंत कधी न संपणार शाश्वत ब्रह्मसौख्य, त्याच्यासाठी दुर्लभ मनुष्य जन्म आहे. कुत्र्या मांजरांचे भोग त्या योनीतही आपण खूप घेतलेले आहेत. त्या योनीत ते खूप भोग घेत आता मनुष्य जन्म मिळालाय. मनुष्य जन्म ही त्या भौतिक सुखासाठीच जर आपण व्यतीत करत असू तर मग एकदा एक संत जे आहेत ते संत विहिरीच्या काठावरती झोपले होते, थकून भागून आले होते बिचारे. आणि येता येता त्यांनी पाहिलं एक वरात चालली होती, नवरा नवरी मस्त चालले होते. त्यांना असं विचार आला, अरे मी पण लग्न केलं असतं तर माझी अशी वरात निघाली असती. संत महात्मा होते. पण नंतर त्यांना विचार मनात आला, अरे रे असं काय मी विचार करत आहे, माझा असा विचार मनात नाही आला पाहिजे. त्यानंतर ते विहिरीच्या काठावरती येऊन झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं की त्यांचं लग्न झालंय, सुंदर पत्नी, मुलं झालेली आहेत आणि त्यांची पत्नी मुलाला मारत आहे. आणि हे म्हणताय स्वप्नामध्ये, तू मुलाला कशाला मारते त्याला? नाही हा फार त्रास देतोय. नाही त्याला मारू नको, त्याला माझ्याजवळ झोपू दे. आणि ते मुलाला झोपवण्यासाठी असे कुस वळतात. कुस वळल्यावर ते कुठं पडतात? विहिरीत पडतात. धप्प अशा आवाज आला. आजूबाजूच्या घरातले लोक पळत आले. काय झालं? साधू पडला विहिरीत. आणि मग लोकांनी बकेट आणलं, रस्सी बांधून बकेट सोडलं आणि मग साधूला बाहेर काढण्यात आलं. साधूला बाहेर काढल्यावरती गावकरी जे जमले होते ते त्यांना विचारतायत, ठीक आहात का साधू महाराज? ते काय विचारतायत माहितीये का त्या लोकांना, तुम्ही ठीक आहात का? साधू मला असं का विचार? एक जण व्यक्ती आहे तो म्हणाला धाडस करून की साधू बाबा पाण्यात तुम्ही पडला होता तर आम्ही तुम्हाला विचारता तुम्ही ठीक आहात का, तर तुम्ही आम्हाला कसं काय विचारता तुम्ही ठीक आहात का? लोकांना असं वाटलं की काय डोक्यावर पडले का काय खाली जाऊन, या असं आम्हाला उलट का विचारताय? तर साधू महाराज म्हणतात, मी डोक्यावर नाही पडलेलो, तर मी जर स्वप्नामध्ये गृहस्थ जीवनात प्रवेश करून या विहिरीत पडलो तर माझी एवढी अशी अवस्था झाली. तर तुम्ही तर ऑलरेडी पडलेला खरोखरच, म्हणून मी असं विचारते की तुम्ही ठीक आहात का? तुम्ही ठीक आहात का? तर स्वप्नामध्ये माझी अशी गत झाली, चुकून माझ्या मनात विचार आला, भगवंतांनी दाखवून दिलं, बघ काय होईल पडल्यावरती, तर किती यातना आहेत. तर हे लोक तर ऑलरेडी यातना आहेत. म्हणून साधू संत काय करत आहे की या लोकांना भगवत भक्तीचं ज्ञान देत आहेत घरोघरी जाऊन. साधूचं कर्तव्य आहे ते गृहस्थाच्या दारोदारी जाऊन हे ज्ञान दिलं पाहिजे साधू संतांनी, बरोबर आहे की नाही? आता ते दिवस नाही राहिले. पूर्वीच्या द्वापार युगात, सत्ययुगात साधू पुरुष काय करायचे, जसं शुकदेव गोस्वामी आहेत तेही घरोघरी जायचे. ते अन्नधान्य नाही, आजही वृंदावनामध्ये मधुकरी मागतात साधू संत लोक. मधुकरी म्हणजे काय? 5 घरी फक्त भिक्षा मागणार.
आणि 5 घरी जे काही मिळेल त्याच्यावरती येऊन भोजन करणार, भगवंताला भोग दाखवून. आणि दिवसभर भजन करतात, ते हरिनाम घेत राहतात, बाकी काय करत नाही. तसं आता कसं आहे, आता ती परिस्थिती राहिली नाही. तर साधू भिक्षा मागायला गेला तर लोक त्याला हाकलून लावणार किंवा दरवाजा बंद करणार किंवा काय म्हणतात, हा भिकारी आहे. ते खऱ्या साधूंनी भिक्षा मागायची असते. पण आता कसं झालंय, कोण पण उठून भिक्षा माग, त्यामुळे लोक काय वैतागलेली आहेत. खऱ्या साधूंनी भिक्षा मागायची असते, की जो केवळ भजन करत आहे, ज्याचं हृदय शुद्ध आहे, त्याने फक्त शरीराचा निर्वाह करण्याउपत भिक्षा मागायची असते. पण आता तसं कोणी करत नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला दुर्लभ मनुष्य जन्म आहे, तर तो असं वाटतं खूप मोठा आहे, परंतु तो क्षणभंगूर सांगते. आणि क्षणभंगूर मनुष्य जन्म जो आहे, ते प्राप्त करण्याचं भक्तीचं जे काही शुद्ध भक्तीचा स्तर आहे, ते प्राप्त करण्यासाठी जी साधना करायची आहे, साधुसंग करायचं आहे, भजन करायचं आहे, ते मात्र खूप प्रचंड आहे. म्हणून आपला वेळ जो आहे, वेळ मर्यादित असेल तर आपण काय केलं म्हणजे घाई केली पाहिजे. काय केलं पाहिजे? घाई केली पाहिजे. आपण असं विचार नाही केला पाहिजे आयुष्य अजून भरपूर पडलेलं आहे, आपल्याला वेळ फार कमी आहे, आपल्याला वेळ फार कमी आहे. एकदा मी परवा एक प्रपुंज नवयोगेंद्र महाराज आमचे कथा सांगत होते. तर ते काय सांगत होते कथा, एकादशीची कथा सांगत. तर श्रीकृष्ण बोधाश्रम नावाचे एक महाराज आहे, होऊन गेले ते उत्तर भारतामध्ये. ते असं गावोगावी प्रवचन करत, राजस्थानामध्ये प्रवचन करत होते. एकादशीचा दिवस होता आणि प्रवचन करत असताना त्या गावामध्ये प्रवचन करत होते, तर 2 मुसलमान व्यक्ती त्यांच्या समोर तिथं येऊन बसले होते कथा ऐकत, श्रद्धेनं अगदी. मग कथा झाल्यावरती हे महाराज म्हणाले की आता सगळ्यांना प्रसाद वाटा. मग फळांचा प्रसाद आहे, एकादशी होती, फळं सगळी कापून त्यांचे शिष्य आहेत, सगळ्या जमलेल्या लोकांना प्रसाद वाटा. महाराज म्हणाले की ते लांब तिथं ते 2 मुसलमान व्यक्ती बसलेत, त्यांना पण प्रसाद नेऊन दे. मग हे प्रसाद द्यायला गेले त्यांना, तर ते तिकडनं चालत आले महाराजांच्या पुढे नमस्कार केला. महाराजांना म्हणाले की महाराज क्षमा करा आम्हाला, पण आम्ही हा प्रसाद घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? म्हणजे आमचा निर्जळा उपवास आहे. अरे, तुम्ही मुसलमान असून एकादशीला निर्जळा उपवास करता, कसं काय? महाराजांना फार आश्चर्य वाटलं. श्रीकृष्ण महाराजांना फार आश्चर्य वाटलं. तुम्ही मुसलमान, ही हिंदू लोकांचं ठीक आहे, त्यांना माहिती आहे, ते लोक सगळे एकादशी करतात, तुम्ही मुसलमान असून निर्जळा एकादशी करता, तर काय याचं रहस्य मला सांगा म्हटलं. मग महाराजांनी त्याला बसून घेतलं. ते सांगू लागले, एक दिवस, हे खरोखर घडलेली कथा आहे बरं का, 50-60 वर्षापूर्वी घडलेली कथा आहे. तर ते मुसलमान व्यक्ती सांगू लागले महाराजांना, एक दिवस आम्ही दोघं, आमचा व्यवसाय आहे, कबाडखाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं, गाडीत घालून दुसऱ्या गावाला पोचवायचा. मग आम्ही असं एक दिवशी सगळं गाडीत माल भरून दुसऱ्या गावी जात असताना झालं असं की आमचं अन्न पाणी आम्हाला कुठं रस्त्यामध्ये मिळालं नाही. तेव्हा काय आताच्या सारखे हॉटेल नाही आहेत, पावला पावलाला गेला हॉटेलात आणि खाल्लं, तेव्हा एवढं हॉटेल बिटेल नव्हते. मग ते उपास झाला, त्यांना दिवसभर उपास झाला. आणि शेवटी संध्याकाळ झाल्यावर ते एका बागेमध्ये जाऊन विश्राम केला. त्या बागेमध्ये आणि दुसरे 3 लोक होते, ते 3 लोक भोजन करत होते, पण ह्या 2 लोकांना काही अन्नच नव्हतं खायला. मग ते तसंच झोपले. झोपल्यानंतर अचानकपणे या 5ही जणांना मृत्यू आला आणि या 5ही लोकांना यमदूत घेऊन गेले यमलोकामध्ये. आणि यमराज ते वर्णन करते, मुसलमान लोक, आम्हाला असे भयानक लोक दिसले आणि आम्ही त्या गार्डनमध्ये झोपलो होतो, आम्हाला घेऊन जायला लागले. बाकीच्या लोकांना पण मारत 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 फटके मारत यमलोकापर्यंत नेलं. यमराजा पुढे नेल्यावरती यमराजाने विचारलं चित्रगुप्ताला, तर या दोघांना तू कशाला इथं आणलं? यमदूतांना विचारतायत, यांना सोडून द्या, ह्या दोघांना कशाला आणलं तुम्ही? का? हे तर पापी लोक आहेत. यमदूत म्हणाले, हे तर पापी लोक आहेत.
यमराज म्हणतात, अरे आज एकादशीचा दिवस आहे आणि ह्याने पूर्ण दिवस उपवास केलेला आहे, उपवास केलेला आहे, त्यामुळे यांचं जे काही पाप आहे ते नष्ट झाले आहे, तिथं सोडून यायचा. हे बाकीच्या तिघांचं त्यांना राहू दे इथं, ते इथं दंड भोगण्यास पात्र आहे, ह्या दोघांना सोडून दे. आणि त्यानंतर त्यांना असं जाणवलं जसं एक स्वप्न पडलं होतं, आणि परत ते झोपेतनं जागे झाल्याप्रमाणे जागे झाले. दिवस उजाडला, म्हणले की बापरे किती भयानक होतं ते ते सगळं जे पाहिलं अनुभवलं. आणि मग त्यांना समजलं. मग ते लगेच त्या गावामध्ये त्या ब्राह्मणाकडे गेले. म्हणजे काल कुठली तिथी होती, ते ब्राह्मणाने पंचांग काढलं. म्हणले काल भीमसेनी एकादशी आहे, पांडव एकादशी म्हणतात त्याला. त्या एकादशीला काय असतं की निर्जळा उपवास करायचा असतो वैष्णव तिथीनुसार. वर्षातनं ती एक एकादशी अशी आहे, ला भीमसेनी किंवा पांडव एकादशी म्हणतात. का? कारण वर्षातनं ज्या सगळ्या एकादशी येतात तर त्या आपण फराळ खाऊन, साबुदाणा भगर खाऊन करतो. पण ती एकादशी जी आहे ना, ती निर्जळा करायची असते. का? म्हणजे पाणी पण नाही प्यायचं. दुसऱ्या दिवशी पारणा होईपर्यंत पाणी पिऊनच ते पारणा करायचा द्वादशीला. तर का? कारण भीमसेन एकदा भगवान कृष्णाला म्हणाले की पा माझं वृकोदर आहे. भीमाचं दुसरं नाव काय? वृकोदर. म्हणजे त्याचं उदरामध्ये जठराग्नी एवढा प्रचंड आहे की तो तासाला ज्या व्यक्तीला खावं लागतं तर त्यालाही एकादशीचा उपवास शक्य नाही. भीमसेन म्हणाले की मलाही एकादशी काही जमणार. मग भगवान कृष्ण म्हणाले की एक काम कर की तू हा वर्षातनं एक दिवस जो आहे तू पूर्ण निर्जळा उपवास कर, आणि वर्षाच्या सगळ्या एकादशीला तू अन्न खाऊ शकतो. सगळ्या एकादशी करण्याची तुला गरज नाही. भगवंतानी भीमाला ते माफ केले, कारण तुला शक्य नाही. तू काय कर, तू वर्षाच्या सगळ्या एकादशीला खाऊन सेवा कर, काय हरकत नाही. पण एक दिवस मात्र वर्षातला, एक दिवस आणि एक रात्र पूर्ण पाणी पण घ्यायचं नाही तुला. म्हणून त्याला भीमसेनी एकादशी म्हणतात. आणि योगायोगाने त्या लोकांना माहित नाही तो एकादशीचा अनायासे उपवास घडला. कसा? अनायास. पण अनायासे उपवास घडला म्हणलं त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आम्हाला माहित पण नाही, आम्ही मुसलमान लोक आहे, एकादशीचं आम्ही ऐकलं होतं, एकादशीचा उपवास वगैरे असतो, पण आम्ही कशाला करतोय, मांस मटण खाणारे ते लोक. तर इतकं त्यांना आश्चर्य वाटलं की आमच्यासारख्या अधमपतीत जीवात्म्यांना फक्त अनायासे उपवास घडला एकादशीला, यमलोकातनं त्यांची सुटका झाली, यमयातनातनं त्यांची सुटका झाली. मग त्यांनी इतकं गंभीरपणे घेतलं, प्रत्येक एकादशी ते निर्जळा करायला लागले आणि साधू संघामध्ये येऊन कथा श्रवण करायला लागले, हरिनाम केलेले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. म्हणून ते कथा श्रवण करायला श्रद्धेनं बसले होते. आणि या श्रीकृष्ण बोधाश्रम महाराजांना जसं समजलं, बाप रे इतका एकादशीचा महिमा आहे. यवन म्लेच्छ लोकांना सुद्धा अनायासे उपवास घडल्यानंतर यमयातनातनं त्यांची सुटका झाली. जो श्रद्धेनं एकादशी करेल, श्रद्धेनं भागवत श्रवण करेल, भगवंताची सेवा करेल, त्याच्या पुण्याची गंती कोण करेल? त्याच्या पुण्याची गंती कोण करेल? ऐक नाही, खरोखर घडलेलं आहे, त्यांचे साक्षात्कार आहे. म्हणून भगवंताच्या धामात व्यक्ती निश्चितपणे जातो, तात्पर्यात म्हणलेले आहे. जर व्यक्ती मृत्यूनंतर यमलोकात जात असेल, गरुड पुराणात ते सविस्तर वर्णन आहे. गरुड पुराणामध्ये एकादशीला आपले प्रभूजींच्या माताजींचे श्राद्ध आहे, तेव्हा मी कथा सांगणार आहे. आत्म्याचं कशा प्रकारे देहांतर झाल्यावरती पुढची गती होते, खूप विस्तारानं गरुड पुराणात सांगितले. यमलोकात त्याला कशा पद्धतीनं नेलं जातं. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 10 दिवस पिंडदान करण्याची का पद्धती आहे? पिंडदान केल्यानंतर त्याला शरीर प्राप्त होतं, दुसरं शरीर यातना भोगण्यासाठी दिलं जातं. तर लोकांचा आजकाल विश्वास नाही या सगळ्या विधींवर. त्यांना असं वाटतं की हे सगळं थोतांड आहे. थोतांड आहे.
मग थोतांड असतं तर मग काही गोष्टी ज्या अशा आहेत, पिंडाला, एकाच्या पिंडाला कावळा शिवतो, दुसऱ्याच्या पिंडाला शिवत नाही, तिथंच असतो. ह्याला काय कारण आहे? ह्याला काय कारण आहे? ह्याला काही शास्त्रीय कारण देऊ शकतो स्पष्टीकरण? कावळे तर तिथंच आहेत. मी स्वतः पण बघितले खूप वेळा, मी स्वतः पण बघितले, कावळे तिथंच असतात. पण काही वेळेला ठेवायचा अवकाश, नैवेद्य लगेच पटकन शिवून जातो. काही वेळेला तास तास पर लोक ताटकळत वाट पाहत आहेत, पण पिंडाला कावळा शिवत. काय कारण आहे? तर या सगळ्या पाठीमागं खूप मोठं शास्त्र आहे. म्हणून आत्म्याचं अस्तित्व जे आहे ते गीतेत आरंभीच सांगितलेलं आहे. यातना, सुख, दुःख हे आत्म्याला भोगावं लागतात आणि आपला आत्मा हे खरं अस्तित्व आहे. त्या आत्म्याची मुक्तीसाठी ही सगळी विधी शास्त्रांनी दिलेली आहे. पिंडदान केलं पाहिजे, अंत्यसंस्कार केले पाहिजेत. हे उगच दिलेले नाहीयेत. ह्याच्या पाठीमागं सूक्ष्म शास्त्र आहे जे आपल्या कल्पनेच्या, बुद्धीच्या, मनाच्या पलीकडे आहेत. ते फक्त आपण शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे प्रकार, कारण ते भगवंतांनी दिलेले आहे. भगवंत तिथं सांगतात भूत पिशाच्य योनी आहे तर निश्चितपणे आहे. जर लोक म्हणतात दाखवा, मग त्याला काही अर्थ नाहीये. सर्वच गोष्टी तुमच्या, हवा दिसते, आकाश दिसतं मग काय अस्तित्व नाही मानणार? मन दिसतं, बुद्धी दिसते. तसं प्रत्येक गोष्टी आपल्या प्रायोगिक ज्ञानानं जाणता येत नाही, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून शब्द ब्रह्म जे आहे, गीता भागवत मध्ये दिलेलं ज्ञान आहे, तर ते अविनाशी ज्ञान आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून भक्ती मार्गाचं श्रद्धेनं पालन केलं पाहिजे. का तर या सगळ्या पुढं पितर लोक, स्वर्ग लोक, नरक लोक, पाताळ लोक, इथं कुठंही गंतव्य आपल्याला नकोय का? पाहिजे? नकोय. का तर इथं गेल्यानंतर सुद्धा पुन्हा 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये पुन्हा यावंच लागेल. तर हे सर्व थांबवण्याची वेळ आत्ता आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. म्हणून उद्यावर ढकलू नका, म्हातारपणावर ढकलू नका. करू म्हातार झाल्यावर भक्ती कारण का काळ मागे लागलेला आहे. काळ म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे आणि हा काळ जो आहे क्षणाक्षणाने, एकेका दिवसाने आपलं आयुष्य कमी करत आहे. म्हणून आपण लवकरात लवकर भगवंताच्या चरण कमलांचा आश्रय घेतला पाहिजे. भगवंतच आपल्याला सर्व मृत्यूच्या दाढेतून वाचवू शकतात, जन्ममरणाच्या यातनेतून वाचवू शकतात आणि परमधाम वैकुंठ प्रदान करू शकतात. बाकी कोणाच्या हातामध्ये ते नाहीये. येते का लक्षात? म्हणून भगवान श्रीकृष्ण इथं क्लिअर कट म्हणतात, जे माझी पूजा करतात, जे माझं भजन करतात, जे माझी सेवा करतात, ते निश्चितपणे माझ्या धामाची प्राप्ती करतात. निश्चितपणे. मग याच्यावरती आपल्याला संशय असला नाही पाहिजे. कुणाला संशय आहे का? नाही पाहिजे. गीतेवरती कुणी संशय घेऊ शकत नाही. करोडो वर्षापासून गीता आहे ती आहे, कारण शाश्वत अविनाशी ज्ञान आहे. हे ज्ञान जो प्राप्त करतो तर तो भगवंताच्या धामाला असाच जातो. नुसतं ज्ञान प्राप्त केल्यावर पुनर्जन्म त्याचा होत नाही म्हणतात. म्हणून इतकं महत्वपूर्ण ज्ञान आहे, याच्यावरती इतका जोर देतात. म्हणून आपल्याला भगवंताच्या संरक्षणावरती विश्वास पाहिजे. भगवंत माझं रक्षण करू शकतात. भगवंताच्या शिवाय अन्य कुठले आश्रय घेऊन काय फायदा नाही आज जगामध्ये. व्यक्ती कुठं ना कुठे त्याने का आपला आश्रय घेतलेला आहे. घेतलाय का नाही? घेतलाय. समाजाचा घेतलाय, मित्रांचा घेतलेला आहे, नातेवाईकांचा घेतलेला आहे, देशाचा घेतलेला आहे. कुणाच्या ना कुणाच्या भरोश्यावर व्यक्ती जगत आहे. पण खरा बुद्धिमान व्यक्ती भगवंतावर अवलंबून राहून जीवन जगतो. तो बुद्धिमान व्यक्ती आहे, कारण तो आश्रय कधी फेल जात नाही. पांडवांच्या जीवनातलं प्रत्येक उदाहरण तुम्ही घ्या, त्यांच्या जीवनात आलेली प्रत्येक संकट भगवंतानी हे प्रूव्ह केलेलं आहे, भगवंतानी सिद्ध केलेलं आहे. कौंतेय प्रतिजानी नमे भक्त प्रणश्यती. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर भगवंत अर्जुनाला म्हणताय, तू घोषणा कर. काय घोषणा कर? माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही, कधी नाश होत नाही. भले तो पतन झाला, तो पुन्हा पाप कर्म करायला लागला, पुन्हा मायेच्या अधीन झाला, तरी भगवंत त्याला सोडत नाही.
यांच्या इतका दयाळू कोण असू शकतो का? जो भगवंताला अव्हेर करून पुन्हा पाप कर्म भोग करायला गेला, भगवंत त्याला सोडत नाही, त्यानं जरी सोडलं तरी. अपिचेतसु दुराचारो भजते माम अनन्य भाग. जो भले दुराचरण करत आहे, अतिशय दुराचरणी आहे, पण माझं भजन करत आहे, साधुर एव स मंतव्य. भगवान कृष्ण म्हणतात त्याला जनसामान्यांनी निंदा करू नये. काय म्हणणं समजावं? साधूच समजलं पाहिजे. म्हणून साधूची कधी निंदा करू नये, महापाप आहे. साधूची कधी निंदा करू नये. जरी असं दिसत असलं, अरे साधू असून असं कसं काय वागतो, तरी त्याची निंदा करू नये. का? भगवान कृष्ण म्हणतात साधू, त्याला मी साधू मानतो. भगवान कृष्ण म्हणतात, काय म्हणतात? मी साधू. त्यामुळं साधूचं आचरण वरकरणी जरी चित्र विचित्र दिसत असलं, तरी आपण साधूच्या चरणी नमन केलं. पण कोण साधू? जो खऱ्या अर्थाने हरिनामाचा आश्रय घेऊन तीव्रपणे शुद्ध भक्ती करत आहे, जप करत आहे, सेवा करत आहे. भोंदू लोकांचा इथंच भगवंत म्हणत नाही मी त्यांचं रक्षण करतो, नाही. जो मनाने साफ आहे, पूर्ण समर्पित आहे, पण काही पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे अजूनही त्याच्यातून काहीतरी पाप घडत आहे, किंवा तो इंद्रिय तृप्ती सोडू शकत नाही, भगवंत त्याला सोडत नाही. भगवंत म्हणतात तो माझा भक्त आहे आणि तो त्याचा कधी नाश होणार नाही. भगवंताने ते प्रूव्ह केलेलं आहे. महाभारतामध्ये एक उदाहरण आहे, असं उदाहरण आहे, आणि खूप उदाहरणं आहेत अशी. तर एक असं उदाहरण आहे की अर्जुनाने काय केलेलं असतं, खांडवप्रस्थ जाळलेलं असताना खांडवप्रस्थाला आग लावली. खांडवप्रस्थ मध्ये एक मय दानव राहत असतो, आणि हा मय दानवाशी युद्ध केलं, त्याला परास्त केलं अर्जुनाने. मग भगवान कृष्णाने त्याला, तो शरण आला, त्याला आदेश दिला, हे जे खांडवप्रस्थ नुसतं जंगल आणि माळ रान आहे, वाळवंट आहे, याचं रूपांतर तू स्वर्गातल्या नंदनकानन उद्यानाप्रमाणे कर. मग त्याला इंद्रप्रस्थ नाव दिलं. काय नाव दिलं? इंद्रप्रस्थ पांडवांची राजधानी आहे. तर या खांडवप्रस्थ जाळत असताना तिथे एक सर्प राहत होता, एक सर्प राहत होता. आणि तो सर्प आहे ना, तो बाहेर गेला होता, पण त्याचं जे काही परिवार होता, त्याची पत्नी, मुलं, ती सगळी जळून गेली. तो पाहून येतो तर सगळं जळून भस्म झाले, राख झाली. फार राग आला त्या सर्पाला, आणि तो अर्जुनाला जाऊन फुटकारे मारून म्हणतो की एक दिवस मी या माझ्या परिवाराला तू ठार केलेस, त्याचा मी काय घेईन, बदला घेणार, निश्चितपणे बदला घेणार, असं म्हणून जात. आणि तो कधी बदला घ्यायला येतो माहितीये का? ज्या वेळेला युद्ध चालू असतं कौरव पांडवांचं, आणि विशेषतः अर्जुन आणि कर्ण ज्या वेळेला समोरासमोर उभे ठाकल्याने, दोघांचं घनघोर बाणांचा वर्षाव चालू आहे, इकडून बाण सोडतो, तिकडून बाण सोडतो, तेव्हा तो सर्प जो आहे कर्णाच्या रथावरती आकाशात येऊन फणा काढून त्या कर्णाला म्हणतो, हे मूर्ख कर्णा, अरे तुझ्या बाणाने तो परास्त होणारा धनुर्धर अर्जुन नाहीये. तू काय कर, तुझ्या धनुष्यावर मला आरूढ कर, कारण मी प्रतिज्ञा घेतलेली आहे, या अर्जुनाचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. कर्णाला समजतं त्यावेळेला. मग तो कर्ण काय करतो, त्या सर्पाला आपल्या धनुष्यावर आवाहन करतो, आणि ते सर्पास्त्र सोडतो तो कर्ण. भगवान अर्जुनाला काही माहीतच नाही, ते अर्जुनाला काही माहीत नाही. आलं लक्षात? तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत, भगवान श्रीकृष्ण काय करतात की अंगठ्याने आपला रथ दाबतात, खाली रथ दाबतात, आणि रथ दाबल्यानंतर रथ वितभर खाली जातो रथ, आणि ते नाग अस्त्र जे आहे ते अर्जुनाच्या बरोबर डोक्यात येऊन तो सर्प दंश करणार असतो. ते झटकन काय होतं, अर्जुन खाली गेल्यामुळं ते पाठीमागे जात, ते अस्त्र निकामी होत. तर अर्जुन भगवान कृष्णांना विचारतो की तुम्ही असा रथ खाली का केला? तर भगवान कृष्ण म्हणतात की
की अशा खंडप्रस्थामध्ये त्या सर्पाने तुझा बदला घेण्याचं निश्चित केलं होतं आणि तो कर्णाच्या बाणावरती स्वार होऊन आला होता, म्हणून मी तुझं प्राण रक्षण करण्यासाठी अशा प्रकारे केलं. पहा, म्हणजे अर्जुनाला जे माहित पण नाही की पुढं आता कुठलं संकट येणार आहे माझ्या पुढं, पण भगवान कृष्णांना इत्यंभूत माहिती आहे की माझ्या भक्तावरती पुढे जाऊन कुठली संकट येणार. भगवंताकडे त्याची आधीच योजना तयार पण. अजून एक असा आहे, भगदत्त नावाचा एक हा असतो अर्जुनाकडे, नाही, कौरवांच्या बाजूने एक योद्धा असतो, कौरवांच्या बाजूने योद्धा असतो. हा भगदत्त जो आहे, हा भगदत्त याला वैष्णव अस्त्र प्राप्त झालेलं असतं. वैष्णव अस्त्र कसं प्राप्त झालेलं असतं तर भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये पृथ्वी मातेचा पुत्र जो आहे भौमासूर किंवा नरकासूर म्हणतात त्याला, या नरकासुराचा नाश भगवान कृष्णांनी स्वतः केलेला आहे. 10व्या स्कंदामध्ये ती विस्तृत लीला आहे भागवतमच्या. म्हणून नरक चतुर्दशी करतो दिवाळीच्या दिवशी आपण, पुन्हा कधी त्या लीले चर्चा करू आपण. या नरकासुराना पृथ्वी माते, हा पृथ्वीचा पुत्र आहे, तो भूमीचा पुत्र म्हणून भौमासूर म्हणतात. या भौमासुराने पृथ्वी मातेने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की माझ्या पुत्राचं रक्षण व्हावं, म्हणून भगवान विष्णूंनी त्याला वैष्णवास्त्र प्रदान केलं. विष्णूंच्याकडून आलं म्हणून त्याला काय म्हणतात, वैष्णवास्त्र. मग ते भौमासुराकडनं ते बाणासुराकडे गेलं, मग बाणासुराकडनं ते भगदत्तकडे आलं असं म्हणतात ते. मग ते भगदत्तकडे आल्यानंतर हा भगदत्त जो आहे हा अर्जुनावरती त्या अस्त्राचा काय करतो, वापर करतो. आता भगवान विष्णूंचंच अस्त्र आहे, मग भगवान विष्णूंचं अस्त्र कधी वाया जाऊ शकत 100% अर्जुनाचा तिथं मृत्यू निश्चित आहे. भगवान कृष्ण काय म्हणतात, अर्जुना तुझ्या हातातलं जे गांडीव धनुष्य आहे ते खाली ठेव, काय म्हणतात, आणि तू रथात बस, रथात बस. भगवान कृष्ण स्वतः सामोरं गेले आणि ते अस्त्र, वैष्णव अस्त्र भगवान श्रीकृष्णांच्या छातीला असं झालं आणि ते अस्त्र भगवंताच्या शरीरात समाहित झालं. मग भगवान कृष्णांना अर्जुन विचारतो की भगवंता, की असं कोणतं अस्त्र होतं की ज्याचा मी प्रतिकार करू शकत नव्हतो. तर भगवान कृष्ण म्हणतात ते वैष्णव अस्त्र होतं. वैष्णव अस्त्राचा कोणीही प्रतिकार करू शकत नाही या ब्रह्मांडामध्ये. आणि भगवान कृष्ण कोण आहे, स्वतः विष्णू आहेत. त्यामुळे अस्त्र ते भगवान विष्णूंना काही करू शकत नाही. अशा प्रकारे अशा अनेक प्रसंग आहेत महाभारतामध्ये. तर भगवान कृष्णांचा आश्रय का घेतला पाहिजे, कारण भगवान कृष्णांचा आश्रय घेतल्यानंतर तो व्यक्ती कधी भगवंत त्याला वाऱ्यावर सोडत नाही. अल्पशी का असे ना, जो भगवंताची अल्पशी सेवा करत आहे, भक्ती करत आहे, भगवंत त्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही. आणि भगवंत सदैव माझ्या सोबत आहे हा आपल्याला विश्वास पाहिजे. कोणत्याही प्रसंग येऊ दे, भगवंताची आपल्या प्रत्येका बाबतीत एक योजना आहे, प्रत्येका बाबतीत योजना आहे, कारण आपण प्रत्येक जण त्यांचे आहोत. तुम्हाला पटतंय काय, आपण त्यांचे आहोत. त्यामुळं आपल्या बाबतीत आहे ना, आपल्याला पुढं कसं न्यायचं आणि पुढं नेऊन कुठं वैकुंठाला कसं न्यायचं याची योजना कोणी बनवलेली आहे. आपलं काम काय, फक्त ती भगवंताची योजना स्वीकारणे आणि आपल्या गुरूंच्या आदेशाचं पालन करणे, हरिनाम जप करणे, सेवा करणे, साधुसंग करणे, तीव्र इच्छा करणे. कशा प्रकारे मी आणखी माझं चिंतन जे ते कृष्णा भगवंताच्या बाबतीत होईल, विष्णूंच्या बाबतीत होईल, सगळं काही आपल्या चिंतनावरती आहे. जास्तीत जास्त चिंतन भगवंताचं व्हायला पाहिजे. आपलं जास्तीत जास्त चिंतन कशाचं होतंय, संसारातल्या गोष्टींचं होतंय, भौतिक विषयांचं चिंतन होतंय. तर अंतसमयी भगवंताचं चिंतन व्हावं वाटत असेल, 24 तासातले झोपेचे सोडून द्या 8 तास, बाकीचे 16 तास तरी चिंतन कुणाच व्हायला पाहिजे,
म्हणून भगवान कृष्ण गीतेमध्ये माम अनुस्मर युद्धच, तुला युद्धरूपी तुझ्या कर्तव्याचंही पालन करावं लागेल, माझं स्मरणही करावं लागेल. आणि दोन्ही होऊ शकतात. आपलं कर्म करत असताना भगवंताचं स्मरण पण आपण केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण कर्म करीत नसू तेव्हा आपण माळ घेऊन स्मरण केलं पाहिजे. येते का लक्षात? माळ घेऊन स्मरण केलं पाहिजे आणि संसारिक कर्म करत असताना मनाने भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. काल प्रभूजींनी काय प्रवचनात सांगितलं, काल मी भागवत मध्ये काय वाचलं, तर त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. वैकुंठ धाम, आध्यात्मिक जगत, भौतिक जगत, जीव कसा फसलेला आहे याचं चिंतन व्हायला पाहिजे मनामध्ये. विचारण परो, जे वाचलेलं ऐकलेलं आहे, जसं जनावर जे खाल्ल्यानंतर काय करतात, रवंथ करतात, तसं गेल्यानंतर इथनं मनामध्ये चिंतन व्हायला पाहिजे. भगवंताच्या लीलेचं, भगवंताच्या हे सगळं तत्व दिले, सिद्धांत दिलेले आहे, त्याचं चिंतन व्हायला पाहिजे. तर काय होईल, अंतसमयी भगवंताचं स्मरण होईल आपल्याला. भगवंताचं स्मरण झाल्यावरती तो जीवात्मा भगवंताच्या धामाची प्राप्ती करतोय. खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी भगवंताचं स्मरण व्हायला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. एक प्रश्न कोणाच्या मनात असेल विचारा.